नमस्कार मित्रांनो, खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजकाल शेती असो, घर असो किंवा उद्योग, सौर ऊर्जा म्हणजेच सोलर एनर्जीचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढताना आपण पाहत आहोत. कारण सौर पॅनल बसवल्यानंतर वीज बिलाचा खर्च कमी होतो. वीज निर्मिती स्वतःच्या घरातून किंवा शेतातून करता येते आणि पर्यावरणाला देखील याचा मोठा फायदा होतो. पण मित्रांनो, सौर पॅनल बसवल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते आणि ती म्हणजे त्यांची नियमित स्वच्छता. कारण सौर पॅनलवर वेळोवेळी अनेक प्रकारची घाण साचत असते. जसं पॅनलवर धूळ बसते, झाडांचा पालापाचोळा साचतो, पक्ष्यांची विष्ठा पडते, कधी कधी वाऱ्यामुळे कचरा किंवा इतर घाण देखील त्यावर जमा होते. आणि मित्रांनो, जेव्हा या सगळ्या गोष्टी सौर पॅनलवर साचतात तेव्हा सौर पॅनलवर पडणारा सूर्यप्रकाश कमी होतो. परिणाम काय होतो? सौर पॅनलची वीज निर्माण करण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच ज्या पॅनलमधून आपल्याला जास्त वीज मिळायला हवी त्यातून कमी वीज तयार होऊ लागते. म्हणूनच सौर पॅनल वेळोवेळी स्वच्छ करणं फार आवश्यक असतं. पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. सौर पॅनल स्वच्छ करताना अनेक लोक मोठी चूक करतात आणि या चुका कधी कधी धोकादायक ठरू शकतात. आपण अनेकदा अशा घटना ऐकतो, सौर पॅनल धुताना अचानक विजेचा शॉक लागला किंवा साफसफाई करताना अपघात झाला. काही वेळा तर शॉक इतका तीव्र असतो की माणसाला गंभीर इजा होते आणि दुर्दैवाने काही वेळा जीवितहानी देखील होते. म्हणूनच मित्रांनो, सौर पॅनल साफ करताना काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत. सौर पॅनल स्वच्छ करताना कोणत्या गोष्टींमुळे धोका निर्माण होतो, कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सौर पॅनल सुरक्षितपणे कसं धुवायचं. ही सगळी माहिती आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सौर पॅनल स्वच्छ करताना धोका का असतो? मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की सौर पॅनल स्वच्छ करताना धोका नेमका का निर्माण होतो. याचं मुख्य कारण आहे सौर पॅनल मधून तयार होणारा विद्युत प्रवाह. सौर पॅनल मध्ये जो करंट तयार होतो तो असतो डीसी म्हणजेच डायरेक्ट करंट. हा करंट साध्या भाषेत सांगायचं झालं तर सूर्यप्रकाश पडला की पॅनल लगेच वीज तयार करायला सुरुवात करतात. म्हणजे दिवसभर सूर्यप्रकाश असताना सौर पॅनल सतत सक्रिय अवस्थेत असतात. आता या डीसी करंटची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. जर या करंटचा शॉक लागला तर हात लगेच सुटणं कठीण होऊन जातं. म्हणजेच व्यक्तीचा हात त्या ठिकाणीच अडकू शकतो. त्यामुळे शॉक जास्त वेळ लागू शकतो आणि धोका वाढू शकतो. याशिवाय काही इतर कारणं देखील असतात ज्यामुळे शॉक लागण्याची शक्यता वाढते. जसं ओले हात, ओले कपडे, खराब वायरिंग किंवा उघडी वायर. या सगळ्या गोष्टींमुळे विजेचा धोका अधिक वाढतो. म्हणूनच सौर पॅनल धुताना काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. सौर पॅनल स्वच्छ करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कारण मित्रांनो, आता आपण पाहूया की सौर पॅनल साफ करताना नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. कारण या छोट्या चुका मोठा अपघात घडवू शकतात. सगळ्यात पहिली चूक म्हणजे स्विच चालू ठेवून पॅनल साफ करणं. असं कधीही करू नका. पॅनलची साफसफाई करताना सर्वप्रथम सिस्टीमचा स्विच बंद करणं आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तप्त उन्हात पॅनल स्वच्छ करू नका. कारण त्यावेळी पॅनल खूप गरम असतात आणि अचानक पाणी टाकल्यामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो. तिसरी गोष्ट, ओले हात किंवा ओले कपडे वापरून पॅनल साफ करू नये. कारण ओलसरपणामुळे विजेचा शॉक लागण्याची शक्यता वाढते. याशिवाय काही लोक पॅनल साफ करताना लोखंडी ब्रश किंवा धारदार साधनं वापरतात. पण असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण यामुळे पॅनलच्या काचेवर ओरखडे पडू शकतात आणि पॅनलची कार्यक्षमता कमी होऊ शकते. तसेच उघड्या वायरिंगला हात लावू नये, काचेला अनावश्यक स्पर्श करू नये आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना सौर सिस्टीम जवळ खेळू देऊ नये. कारण
त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव नसते आणि अपघात होण्याचा धोका वाढतो. आणखी एक चूक लोक करतात ती म्हणजे सौर पॅनल स्वच्छ करताना डिटर्जंट पावडर किंवा केमिकल वापरणं हे देखील टाळायला हवं. मित्रांनो, आतापर्यंत आपण समजून घेतलं की सौर पॅनल स्वच्छ करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि विजेचा धोका का निर्माण होऊ शकतो. आता पुढचा महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की सौर पॅनल हे स्वच्छ कसं करायचं. कारण अनेक लोक पॅनल साफ करण्याचा प्रयत्न करतात पण योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे ते नकळत काही चुका करतात आणि या छोट्या चुका कधी कधी पॅनलचं नुकसान देखील करू शकतात तर काही वेळा विजेचा धोका देखील वाढवू शकतात. म्हणूनच सौर पॅनल स्वच्छ करताना योग्य साहित्य आणि योग्य पद्धत वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. सौर पॅनल स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य. मित्रांनो, सौर पॅनल धुण्यापूर्वी काही साधं आणि सुरक्षित साहित्य जवळ असणं गरजेचं आहे. जसं स्वच्छ पाणी, शॅम्पू मिसळलेलं हलकं पाणी, पाण्याची नळी, मऊ ब्रश किंवा स्पंज मॉप, हात वायपर, रबरचे हातमोजे आणि गरज असल्यास शिडी. ही सगळी साधनं वापरल्यामुळे सौर पॅनल स्वच्छ करताना सुरक्षितता राखता येते. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे. सौर पॅनल स्वच्छ करताना कठोर स्क्रबर, धारदार साधनं किंवा जास्त ताकदीचा प्रेशर वॉशर वापरू नये. कारण या साधनांमुळे पॅनलच्या काचेवर ओरखडे पडू शकतात आणि त्याची कार्यक्षमता ही कमी होऊ शकते. तसेच रासायनिक पदार्थांचा वापर देखील टाळायला हवा. सौर पॅनल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत. आता आपण एक एक करून सौर पॅनल स्वच्छ करण्याची योग्य पद्धत समजून घेऊया. पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी, सौर पॅनल स्वच्छ करण्याआधी सोलर सिस्टीमचा स्विच बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. ही गोष्ट अनेक लोक दुर्लक्षित करतात आणि त्यामुळेच धोका निर्माण होतो. म्हणून पॅनल धुण्यापूर्वी संपूर्ण सिस्टम बंद आहे याची खात्री करून घ्यावी. नंतर वायरिंगची एकदा नीट तपासणी करावी. जर कुठे वायर सैल असेल किंवा खराब झालेली दिसत असेल तर आधी तिची दुरुस्ती करून घ्यावी आणि त्यानंतरच पॅनल साफ करायला सुरुवात करावी. दुसरी पायरी, सौर पॅनल स्वच्छ करण्यासाठी योग्य वेळ निवडणं देखील खूप महत्वाचं आहे. पॅनल साफ करण्यासाठी सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ ही सर्वात योग्य असते. कारण त्यावेळी सूर्यप्रकाश कमी असतो आणि पॅनल फार गरम नसतात. उन्हाच्या कडक वेळेत पॅनल साफ करणं टाळावं. तिसरी पायरी, साफसफाई सुरू करताना सुरुवातीला मऊ आणि कोरड्या मॉपने पॅनल हलक्या हाताने पुसून घ्यावेत. यामुळे पॅनलवर बसलेली सैल धूळ आणि हलका कचरा आधीच दूर होतो. जर थेट पाणी टाकलं तर धूळ चिखलासारखी चिकटू शकते. म्हणून आधी कोरड्या मॉपने साफ करणं फायदेशीर ठरतं. चौथी पायरी, यानंतर पॅनलवर हलक्या दाबाने पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना थोडं अंतर ठेवून पाणी टाकावं. यासाठी पाण्याची नळी वापरणं सोयीचं असतं. नळीच्या मदतीने पॅनलवर साचलेली घाण, पक्ष्यांची विष्ठा आणि इतर कचरा हळूहळू धुवून काढता येतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पाण्याचा दाब खूप जास्त नसावा, कारण जास्त दाबामुळे पॅनलच्या काचेवर परिणाम होऊ शकतो. पाचवी पायरी, यानंतर स्पंज किंवा मऊ मॉप शॅम्पू मिसळलेल्या पाण्यात भिजवायचा आहे आणि मग हळूहळू आणि हलक्या हाताने पॅनल पुसायचे आहे. इथे घाई गडबड करू नका. पॅनलवर जास्त दाब देऊन घासू नका, कारण काचेवर ओरखडे पडू शकतात. म्हणून नेहमी मऊ स्पंज किंवा मॉपच वापरावा. सहावी आणि शेवटची पायरी, संपूर्ण पॅनल स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पॅनल धुवून घ्यावेत. यामुळे शॅम्पू किंवा घाण पूर्णपणे निघून जाते. यानंतर हात वायपर वापरून पॅनलवरील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने काढता येतं. तर मित्रांनो, जर आपण योग्य काळजी घेतली आणि सुरक्षित पद्धतीने सौर पॅनल स्वच्छ केलं
तर 2 मोठे फायदे मिळतात. पहिला म्हणजे विजेचा धोका टाळता येतो आणि दुसरा म्हणजे सौर पॅनलची कार्यक्षमता टिकून राहते. यामुळे पॅनल जास्त काळ चांगल्या स्थितीत राहतात आणि वीज निर्मिती देखील व्यवस्थित होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर माहिती हवी आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्ही सुचवलेले विषय मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच प्रकारची शेती, तंत्रज्ञान आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.